हे आहे सोलर सूक्ष्मदर्शक। या यंत्राद्वारे विद्यार्थ्यांनी सोलर एनर्जीद्वारे जे लाईटाचं प्रतिबिंब येते त्या लाईटाच्या प्रतिबिंबातून पाण्याची शुद्धता आपल्याला इथून तपासता येते। मागे जर आपण स्क्रीन लावली की त्यावर पाण्यातील जंतू आपल्याला दिसून येतात। आपण इथे सोलर प्लेट लावलेली आहे। या सोलर प्लेटच्या द्वारे आपण एनर्जी जनरेट करतो आणि हे त्याचं एक संयंत्र आहे, ड्रॉप मायक्रोस्कोप असे म्हणतो, की इथे या सिरिंजमधून पाण्याचा एक थेंब आपण जरा बाहेर काढतो आणि त्या पाण्याच्या थेंबावर या बिंबातून आपण लाईट दाखवतो आणि त्या आपल्या हातावर या पाण्यातील सूक्ष्म जंतू आपल्याला तरंगताना दिसतील। बघा तिथे त्याच्या हातावर आपल्याला पाण्याच्या ड्रॉपलेट्समध्ये फिरणारे जंतू आपल्याला दिसत आहेत। पाणी किती शुद्ध आहे किंवा अशुद्ध आहे हे याद्वारे आपल्याला समजेल। समजला? तर आपल्या घरी जर पाणी ज्यावेळेस येते आपल्याला, आपण जे पाणी वापरतो शुद्ध, ते शुद्ध पाणी करतो, त्याच्यामुळे आपल्याला खर्च येणार नाही। सोलर एनर्जी मोफत चालते, बरोबर? आणि याद्वारे आपल्याला पाण्याची सुद्धा स्वच्छता पाहता येईल। मायक्रोस्कोप आहे ते एका प्रकारचे। आपल्याला जे पारंपरिक मायक्रोस्कोप आहेत, बघा तो मायक्रोस्कोप घेऊन या इकडे। हे सेम काम आपण या इलेक्ट्रिक मायक्रोस्कोप मधून करू शकतो, पण याला लागणारी ऊर्जा ही मात्र आपल्याला वीज खर्च करावी लागते। पण हा जो मायक्रोस्कोप आहे, ड्रॉप मायक्रोस्कोप, हा सोलरवर आपल्याला चालवता येतो। इलेक्ट्रिसिटीवर पण चालवता येतो आणि सोलरमध्ये सुद्धा कमी खर्चामध्ये हा ड्रॉप मायक्रोस्कोप चालवता येतो। अशा प्रकारे आपण आज हॅकाथॉन अंतर्गत परवडणारी ऊर्जा आणि स्वच्छता पाणी हे दोन्हीही घटक एका ठिकाणी कव्हर केले। समजलं तुम्हाला? आता तुम्ही याचा फोकस सेट करून पाणी शुद्ध आहे की अशुद्ध आहे या सगळ्या नोंदी करू शकता। आलं लक्षात? ठीक आहे।